अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार रोहित पवारांचे वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे सौ सुनंदा पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। रयत सेवक विकास मंडळ श्रीरामपूर सातारा यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी, नववी ते 12वी, पदवी ते पदव्युत्तर व शिक्षकांसाठी खुला असे 5 गट करण्यात आले होते। या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे बक्षीस वितरण, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दिलीपराव सोनवणे व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे विश्वस्त सौ सुनंदा राजेंद्र पवार तसेच रयत शिक्षण संस्थेचे साताराचे जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, रयत शिक्षण संस्थेचे लाईव्ह वर्कर राजेंद्र खिडकर यांच्या हस्ते करण्यात आले। 5ही प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात आले होते। काहींना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। ट्रॉफी, सर्टिफिकेट व रोख रक्कम देऊन विजयी स्पर्धकांना यावेळी गौरवण्यात आले। दक्ष टाइम्स 24 लाईव्हला बोलताना सौ सुनंदा पवार म्हणाल्या, नमस्कार। आज रयत सेवक शिक्षण मंडळ यांच्या वतीनं, विकास मंडळ यांच्या वतीनं एक स्पर्धा घेतली होती, निबंध स्पर्धा। त्याच्यामध्ये विषय होता, रोहितदादांचा विषय दिला होता। त्यामुळे औरंगाबाद आणि बाहेर महाराष्ट्रभरातून, काही जिल्ह्यातून आणि तालुक्यातून मुलांनी सहभाग घेतला आणि रोहितदादाचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा, त्यांची कामं जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलामुलींनी केला आणि स्पर्धा अतिशय चांगली झाली। 1-2 मुलांनी बोलूनही दाखवलं। त्यामुळं ते व्यक्तिमत्व जाणून घेताना, त्याच्यावरती लिहिताना, त्याचा तो अभ्यास करताना ज्या पद्धतीने मुलांनी आज इथं त्यांनी सादरीकरण केलं तेही खूप छान होतं, मस्त होतं। त्यामुळे आयोजकांचे मनापासून आभार की तुम्ही हा विषय दिला मुलांना आणि एक चांगलं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी मुलांनी केलेली धडपड आणि लिहिलेलं त्यांनी उत्तम निबंध हा एक आजचा कार्यक्रमाचा खूप मोठा आकर्षणाचा विषय होता। परत एकदा मी या आयोजकांना आणि त्यांच्या सर्व प्राध्यापकांना, शिक्षकांना मनापासून धन्यवाद देईन की एक चांगला उपक्रम तुम्ही आज इथे राबवलात। धन्यवाद। युवा नेतृत्व आमदार रोहित पवार, आजच्या राजकारणातील युवकांचे स्थान व महाराष्ट्रातील राजकारणातील पवार कुटुंबियाचे योगदान या प्रमुख विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती। कोमल पोळ या विद्यार्थिनीने उगवत्या भाषेत सर्वांपुरस जोरदार भाषण केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर, विठ्ठल बुर्डे, सुरेश थोरात, बाबासाहेब नगरे, बाळासाहेब रासकर, सुनील बनकर, राहुल बिनवडे, सुनील गोरखे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रस्ताव विठ्ठल बुर्डे यांनी तर आभार बाबासाहेब गांगर्डे तर सूत्रसंचालन स्वप्नील म्हस्के यांनी केले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।